नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडकामध्ये मी नेहा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि सध्या मासेमारी कोकणात बंद असते, पण माशांच्या व्यतिरिक्त आपल्याला एक छान असा पर्याय असतो, तो म्हणजे भरपूर प्रमाणात आपल्याला मुळे मिळतात, तिसऱ्या म्हणतात याला, किंवा खेकडे। ह्या गोष्टींचा आपण आस्वाद घेऊ शकतो। सो अशाच प्रकारे मला बाजारात हे तिसऱ्या मिळाल्या। सो मी आज त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, अगदी कोकणी स्टाईल मध्ये तिसऱ्या मसाला कसा बनवायचा ते। चला तर मग सुरुवात करूया। या मी साधारण 2 वाट्या तिसऱ्या होत्या, म्हणजे 50-50चे असे 2 वाटे मी घेतले होते। सो ह्या एवढ्या आहेत। तर ह्या तिसऱ्या बनवण्यासाठी आता मी त्याला मध्ये करलून घेणार आहे। करलून म्हणजे एक शिप्पी ठेवणार आहे। सो बघून घेऊया आपण कसं करायचं ते। तर आता मी शिवल्या करलून घेते। हे आपण दोन्ही भरलेले आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व शिवल्या नीट करलून घ्यायच्यात। तर अशा प्रकारे सर्व शिवल्या मी करलून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर आता रेसिपीला सुरुवात करूया। चला, चूल पेटली आहे। आता रेसिपीसाठी लागणारं साहित्य इथे मी ह्याच्यामध्ये बटाटा सुद्धा टाकणार आहे। तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल। हळद घेतली आहे, मालवणी तिखट मसाला, गरम मसाला, कांदा खोबऱ्याचं वाटण, एक बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी, काही कोकम आणि कोथिंबीर आणि फोडणीला तेल। तर हे एवढं साहित्य आपल्याला तिसऱ्या मसाल्यांसाठी लागणार आहे। भांड तापलंय, तेल टाकून घेते। कांदा टाकलाय फोडणीसाठी। कांदा गुलाबी झाल्यावर आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया। कांदा खोबऱ्याचं वाटण कसं करायचं त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, सो तुम्ही ती रेफर करू शकता। हळद टाकून घेतली, मालवणी मसाला, गरम मसाला, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे कांदा खोबऱ्याचं वाटण,
छान असं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून घेतलंय मसाला जळू नये म्हणून. आता आपण या सर्व तिसऱ्या टाकून त्याच्यात फिरवून घेऊया. हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाहीये, मी गाळून घेणार आहे थोड्या वेळाने. बटाटा सुद्धा याच्या सोबतच. सगळं व्यवस्थित फिरवून घेऊया. तर हे तिसऱ्यांमधलं जे पाणी असतं ना ते हे अजिबात टाकून द्यायचं नाही, ह्याच्यातच खरी चव असते. तर हे मी टाकलंय, गाळून घेतलं होतं. कोकम आणि मीठ चवीनुसार. कोथिंबीर टाकून घेते आत्ताच. आणि ह्याला थोडा वेळ शिजू दे, थोडा वेळ लागेल, मातीच्या भांड्यात आहे. तर आता मी चेक करते. बटाटा शिजलाय का बघूया. बघा बटाटा पण छान शिजला. आता आपला तिसरा मसाला रेडी आहे, मी काढून घेते. तर अशा प्रकारे ही तिसऱ्या मसाल्यांची रेसिपी तयार केलेली आहे. छान पाऊस सुद्धा आहे. तुम्ही देखील ह्या पावसाळ्यात तिसऱ्या मसाल्याची रेसिपी ट्राय करा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये.